हॅलो हाय नमस्ते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मेष राशीसाठी जून 2026 हा महिना कसा जाईल, काय होईल त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यासाठी गायडन्स काय आहे. ओके, तर चला वेळ न घालवता आपण चेक करूया. ज्यांची चंद्ररास मेष राशी आहे त्यांना जून 2026 हा महिना कसा जाईल. हे युनिवर्स डिवाइन पावर प्लीज मला सांगा की ज्यांची मेष राशी आहे त्यांना जून 2026 हा महिना कसा जाईल, काय होईल त्यांच्या आयुष्यात, प्लीज मला सांगा. आणि सोबत गायडन्स पण सांगा. ओम नमो नारायणाय नमः शिवाय. मेष राशीसाठी जून 2026 हा महिना कसा असेल. मेष राशीसाठी जून 2026 हा महिना येणारा महिना काय घेऊन येत आहे त्यांच्या आयुष्यात. हे बघा, मेष राशीच्या लोकांसाठी हा 50-50चा काळ आहे. म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट पण मिळतील तुम्हाला या महिन्यात आणि निगेटिव्ह रिझल्ट पण पाहायला मिळतील. पहिली गोष्ट तर ह्या महिन्यात तुमच्यात इगो भरभरून राहील. तुम्ही प्रॅक्टिकल राहाल आणि स्वतःसाठी खूप प्रोटेक्टेड असाल. तुमच्याकडे नॉलेज असेल पण तुमच्याकडे इगो पण भरपूर असेल. दुसऱ्याला कंट्रोल करणं, डॉमिनेट करणं अशी एनर्जी भरपूर राहील. त्यामुळे ह्या एनर्जीचा कमी वापर केला तर चांगला राहील. म्हणजे इगो कमी करा. पहिली गोष्ट गायडन्स ही आहे. थोडं इमोशनल आहात तुम्ही पण लोकांना ते दिसत नाही किंवा तुम्ही दाखवत नाही अशी पण एनर्जी आहे. थोडंसं प्रेमानेच गोष्टी हँडल करा, नाही तर गुस्सा खूप येऊ शकतो तुम्हाला या महिन्यामध्ये. आणि हो, स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा, नाहीतर भांडणं होण्याची 100% चान्सेस आहे. आणि त्या फायटिंगमध्ये एक नाही 2 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असेल. त्याच्यामुळे थोडासा रागावर कंट्रोल करा. सिच्युएशन प्रेमाने हँडल करण्याची गरज आहे आणि समोरचा काय बोलतोय त्याच्यानुसार रिप्लाय द्या किंवा शांत राहण्याचा प्रयत्न करा. ओके, या महिन्यात असे काही बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहेत जे तुम्हाला अजिबात आवडणार नाही किंवा पेनफुल असतील आणि खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तुमच्या आयुष्यात. आणि हां, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. आता ही थोडंसं निगेटिव्ह सांगते पण पॉझिटिव्ह पण आहे. असं नका समजू की सगळं निगेटिव्हच सांगते आहे, असं नाही आहे. पॉझिटिव्ह गोष्टी पुढं आहेत. आधी थोडंसं एक राहिलं आहे तेवढं सांगते मी. काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत म्हणून तुम्ही उदास होऊन ती गोष्ट हातातून सोडून द्याल किंवा त्याच्याहून अपेक्षा करणं सोडून द्याल आणि त्या सिच्युएशनमधून किंवा त्या ठिकाणाहून किंवा त्या व्यक्तीपासून लांब होण्याचा प्रयत्न कराल. आता एवढं झालं निगेटिव्ह. आणि हो, अजून एक गोष्ट, हेल्थ इश्यू होऊ शकतात या महिन्यात किंवा पैशांची चणचण होऊ शकते. त्याच्यामुळे हेल्थची काळजी घ्या पहिली गोष्ट. आणि दुसरं, पैशांची चणचण जर तुम्हाला भासली तर कुबेर अष्टलक्ष्मी मंत्राचा जप करा किंवा कुबेर मंत्राचा जप करा किंवा विष्णू सहस्रनाम डेली वाचा किंवा गुरुवारी वाचा. या तिन्हींपैकी कोणतेही एक उपाय केला तर फायनान्शियली दिक्कत येणार नाही तुम्हाला. आता झालं पुढचं जे गुड न्यूज आहे, म्हणजे 50% चांगला पार्ट सांगते. इथे मला जॉब करणारे पण लोक दिसतात आणि बिझनेस करणारे पण लोक दिसत आहेत. पहिली गोष्ट अशी की काही 1% लोक असेही असू शकतात की ज्यांच्याकडे जॉब नाही. ठीक आहे, या महिन्यात तुम्ही पैशाचा फार विचार करा. सेविंग्स वगैरे करणं, फॅमिलीला पैसा प्रोव्हाइड करायचा आहे, जास्तीत जास्त पैसा कमवायचा आहे अशी तुमची एनर्जी असेल. आणि तुम्ही घरात पण लक्ष द्याल आणि बाहेर पण, म्हणजे करिअरकडे पण लक्ष द्याल. तुमचे खूप मोठे मोठे प्लॅन्स या महिन्यात तुम्ही कराल की फ्युचरमध्ये मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे किंवा मला या ठिकाणी ट्रॅव्हल करून जायचं आहे, माझं काम इथं आहे किंवा मला फिरायला जायचं आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टींचं प्लॅनिंग प्लॉटिंग तुमच्या मेंदूत चालू असेल. आणि हो, या महिन्यात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर किंवा मुलाबाळांबरोबर टाईम स्पेंड कराल. एक हॅपी टाईम, जसं की फिरायला जाणं मुलाबाळांबरोबर किंवा पार्टनरबरोबर फिरायला जाणं. की जर पार्टनर पण असेल आणि मुलं बाळं पण नसेल तर तुमची आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करताना मला दिसत आहात. प्लस एंडिंगला जसं जसं मंथ संपेल तशी पॉझिटिव्ह एनर्जी येताना दिसते आहे. तुमच्यात एक स्पार्क येईल, एक पॅशनेट एनर्जी येईल, एक क्रिएटिव्हिटी येईल. आणि हो, तुमचं ट्रॅव्हलिंग होऊ शकतं. युनिवर्स तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटीज देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन स्टार्ट कराल. म्हणजे नवीन प्रोजेक्ट पण असू शकतो किंवा नवीन हॅबिट म्हणा किंवा नवीन काहीतरी कराल. डेफिनेटली एक न्यू एनर्जी येते आहे तुमच्या आयुष्यात. आणि हो, असं पण शक्यता आहे की काही लोकांचे मॅरेजचे बोलणं चालू असेल किंवा होईल. मॅरेज पण होऊ शकतं किंवा मॅरेजचे बोलणं होऊ शकतं किंवा तुम्ही कोणाच्या तरी मॅरेजमध्ये जाऊ शकता किंवा काही लोकांच्या लाईफमध्ये सेलिब्रेशन पण होऊ शकतं येत्या जूनच्या महिन्यामध्ये. मग बड्डे असो किंवा पार्टी असो किंवा असं
कोणाच्या फंक्शनमध्ये गेला किंवा घरातच काहीतरी मोठं फंक्शन आहे, ते फंक्शन किंवा अशी सेलिब्रेशन मला दिसतं आहे. हे झालं तुमचं रीडिंग. जर तुम्हाला हे आवडलं असेल रीडिंग तर सबस्क्राईब नक्की करा, पेजला फॉलो करा आणि लाईक करा. ओके.